अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या श्री स्वामी समर्थ सेवेकरी चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वामीरूपी स्वागत. आपण केलेल्या अनेक प्रकारच्या सेवा ज्या आहेत स्वामी महाराजांच्या, या सगळ्या सेवा महाराजांनी आपल्याकडून करून घेतलेल्या असतात. महाराजांच्या इच्छेशिवाय या सेवा होत नाहीत आणि त्याच पद्धतीनं श्री स्वामी समर्थ सेवेकरी चॅनल ही महाराजांनी माझ्याकडून करून घेतलेली सेवा आहे असं मी मानते. आतापर्यंत झालेल्या या सेवेच्या बाबतीत जे काही व्हिडिओ आपण सर्वांना पाठवले त्यातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित याच्यामध्ये असणाऱ्या सेवा, त्या सेवेचा अभ्यास करून आणि जितकं सहज सुलभतेनं आपल्याला सेवा करता येईल त्या पद्धतीनं या सेवा पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चॅनल काढण्याच्या पाठीमागे कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक किंवा आर्थिक लाभ मिळावा असा हेतू नाही आहे आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की आजपर्यंत झालेल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये लाईक करा किंवा सबस्क्राईब करा या पद्धतीची विनंती मी आपणा सर्वांना केलेली नाही आहे. कारण या पाठीमागे कोणताही वैयक्तिक हेतू नाही. फक्त जनसामान्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही संकटे आहेत, सर्व आयुष्य जे संकटमय निर्माण झालेलं आहे, या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला महाराजांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. कारण महाराज ब्रह्मांड नायक आहेत. ब्रह्मांड नायकांच्या इच्छेशिवाय या निसर्गातलं एक पानही हलू शकत नाही आणि म्हणून अशा या ब्रह्मांड नायकांचे आपण सर्वांनी पाय धरायचे आहेत आणि त्यांच्या चरणी लीन होऊन जितक्या जमतील तितक्या सेवा आपणाला करावयाच्या आहेत. या सेवेची माहिती सर्वांना व्हावी, सर्वांनी हळूहळू या सेवा वाढवायच्या आहेत आणि त्यासाठी हे चॅनल निर्माण केलेलं आहे. त्यामुळे सबस्क्राईब आणि लाईक करणं हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही आहे आणि सांगितलंही जाणार नाही आहे. फक्त या पाठीमागचा माझा उद्देश सांगते. जर याच्यातून काही लाभ झाला, आर्थिक लाभ झाला, तर तो सर्व लाभ श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित गारगोटी यांच्या अधिकारामध्ये असेल. म्हणजे केंद्रासाठी हे सगळं त्या ठिकाणी दिलं जाईल, कारण तो महाराजांचाच अधिकार आहे. आपल्याकडे काही बरेच मुमुक्षित व्यक्ती असतात, मुमुक्षित माणसं असतात आणि यांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्या या सेवा करणं गरजेचं आहे. त्यामध्ये नित्यसेवा वाढवणं खूप गरजेचं आहे. 4 दिवस करून 5व्या-6व्या दिवशी नित्यसेवा सोडायची नाही. जितका आपल्या हृदयामध्ये श्वास आहे तिथंपर्यंत आपण सेवा करायच्या आहेत, सेवा वाढवायच्या आहेत, जेणेकरून हळूहळू आपण सर्व या कोणत्याही प्रकारच्या संकटातून बाहेर पडू शकतो. आपलं कसं असतं, आपण मागतो खूप महाराजांच्याकडे आणि सेवा करतो कमी आणि म्हणून सेवेचा जितका बँक बॅलन्स आपला वाढेल तितकंच आपल्याला महाराजांची कृपाही वाढणार आहे आणि म्हणून सेवा करूया, सेवेकरी होऊया. श्री स्वामी समर्थ.